आज आपण बनवणार आहोत मटण भेजा फ्राय। त्यासाठी सर्वप्रथम बाजारातून भेजा घेऊन यायचा आणि वरती दाखवल्याप्रमाणे टूथपिकच्या साहाय्याने सगळ्या त्याच्या शिरा काढून घ्यायच्या। भेजा स्वच्छ करून झाला की एका कढईमध्ये पाणी तापत ठेवायचं, त्यात थोडं मीठ आणि थोडी हळद टाकायची। पाणी उकळलं की त्यामध्ये भेजा टाकून 5 मिनिटं शिजवून घ्यायचा। शिजलेला भेजा एका प्लेटमध्ये काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। कढईमध्ये थोडं तेल टाकायचं, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा। एक दालचिनीचा तुकडा त्यामध्ये टाकायचा, बारीक चिरलेले टोमॅटो त्यामध्ये टाकायचे। तोपर्यंत खलबत्त्यामध्ये आलं लसूण कुटून घ्यायचं आणि तेही कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं। बेसिक मसाले जसे हळद, लाल तिखट, घरचा मसाला, धनेपूड, जिरेपूड टाकून परतून घ्यायचं। थोडंसं दही ॲड करायचं। त्यानंतर कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर ॲड करायची। थोडं पाणी ॲड करून पीस केलेला भेजा ॲड करायचा। छान एकजीव झालं की चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडा लिंबू पिळायचा। 5 मिनिटं शिजवलं की आपला मटण भेजा फ्राय खाण्यासाठी तयार। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच मसालेदार रेसिपींसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा।